बीड जिल्ह्यातील एकूण 6 नगर परिषदेमध्ये भाजप, अजित पवार गट व शरद पवार गटामध्ये कशा पद्धतीने लढत झालेली आहे आणि ह्या लढतीमध्ये खरा विजय नेमका कुणाचा झालेला आहे याविषयीची सविस्तर माहिती जी आहे ते आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, 21 डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील 6 नगर परिषदेच्या मतमोजणी प्रक्रिया पार पडलेली आहे। या मतमोजणी प्रक्रियामध्ये जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर भाजप, अजित पवार गट व शरद पवार गटाचा विजय झालेला आहे। परंतु ही जी लढत होती ही लढत कुणाकुणात झालेली आहे, कशा पद्धतीने झालेली आहे तर प्रथम जर पाहिलं तर परळी नगर परिषदेमध्ये खऱ्या अर्थाने दुरंगी लढत झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। अजित पवार गट व शरद पवार गटामध्ये खरी लढत जी आहे ती ही लढत त्या ठिकाणी झालेली असून या लढतीमध्ये अजित पवार गटाचे जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी विजय झाले असून शरद पवार गटाच्या उमेदवाराचा दारुण पराभव जो आहे तो परळी नगर परिषदेमध्ये झाल्याचा आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे। त्यानंतरची नगर परिषद येत आहे ती म्हणजे अंबाजोगाई नगर परिषद जी आहे ती पापा मोदीच्या माध्यमातून काँग्रेसच्या ताब्यामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून असायची, परंतु यावेळेस ह्या नगर परिषदेला सुरुंग लावण्यामध्ये मुंदडांना यश आल्याचं देखील आपल्याला ह्या झालेल्या मतमोजणी प्रक्रियेच्या नंतर पाहण्यास मिळालेलं आहे। ही जी निवडणूक आहे ती अगदी अटीतटीची होईल असं वाटत असताना सहजरित्या ह्या निवडणुकीमध्ये मुंदडा यांचा विजय झाल्याचा आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे। कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ही नगर परिषद जी आहे ती भाजपच्या ताब्यामध्ये जाऊ नये यासाठी अजित पवार व शरद पवार गटाच्या सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे गेले होते। परंतु ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचे नेते असलेले धनंजय मुंडे तसंच भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी जातीने लक्ष घालून अंबाजोगाई नगर परिषद जी आहे ती भाजपच्या ताब्यामध्ये आणण्यासाठी सर्वस्व प्रयत्न केले असल्याचे या मतमोजणी प्रक्रियेनंतर आपल्याला स्पष्ट झाल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे अंबाजोगाई नगर परिषद जी आहे ती भाजपच्या ताब्यामध्ये आली असून या ठिकाणची खरी लढत जी आहे ती अजित पवार गट शरद पवार गटाच्या विरोधात भाजपमध्ये झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यानंतरची तिसरी नगर परिषद येत आहे ती म्हणजे धारूर नगर परिषदेमध्ये अजित पवार गटाविरुद्ध भाजप अशी लढत झाल्याचं आपल्याला ह्या नगर परिषदेच्या मतमोजणी प्रक्रियेमध्ये पाहण्यास मिळालेलं आहे। कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर धारूर नगर परिषदेमध्ये दुरंगी लढत झालेली आहे। या दुरंगी लढतीमध्ये अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये ही नगर परिषद एक हाती आल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे। कारण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह सदस्य जे आहेत ते अजित पवार गटाचे बहुमताने ह्या नगर परिषदेमध्ये विजय झालेले आहेत। त्यामुळे धारूर नगर परिषद जी आहे ती अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये एक हाती आल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालं असून पुन्हा ह्या धारूर नगर परिषदेवर अजित पवार गटाचे नेते असलेले प्रकाश सोळंके यांचं वर्चस्व कायम असल्याचं ह्या मतमोजणी प्रक्रियेनंतर देखील आपल्याला स्पष्ट पाहण्यास मिळालेलं आहे। ह्या ठिकाणची खरी लढत जर पाहिलं तर अजित पवार गटाचे नेते प्रकाश सोळंके तसंच भाजपमध्ये नव्याने पक्षप्रवेश केलेल्या महादेव निर्मळ ह्या दोन नेत्यामध्ये झाल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। परंतु ह्या ठिकाणी महादेव निर्मळ यांचे बंधू निर्मळ जे आहेत ते यांचा दारुण पराभव जो आहे तो धारूर नगर परिषदेच्या मतमोजणीमध्ये आपल्याला झाल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे धारूर नगर परिषद जी आहे ती अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये आल्याचं देखील आपल्याला ह्या मतमोजणी प्रक्रियेनंतर पाहण्यास मिळालेलं आहे। त्यानंतरची सर्वात महत्त्वाची आणि चर्चेची नगर परिषद म्हणून माजलगाव नगर परिषदेकडे पाहिलं जात होतं। कारण जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर या ठिकाणी अजित पवार विरुद्ध अजित पवार आणि तिसरी आघाडीच्या माध्यमातून माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीला सर्वजण सामोरे जातील असं बोललं जात होतं। कारण जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर अजित पवार गटामध्ये असलेले धनंजय मुंडे व अजित पवार गटामध्ये असलेले गेवराई मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्यामध्ये गेल्या कित्येक महिन्यापासून धासपूस सुरू असल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव करण्यासाठी दोन्ही मुंडे बहीण भावाने माझ्या विरोधामध्ये ओबीसी चेहरे उभा केल्याचा आरोप जो आहे तो प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे व पंकजा मुंडेवर केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। इतकंच नाही तर निवडणुकीच्या जाहीर प्रचारासाठी अजित पवार गटाचे स्टार प्रचारक म्हणून धनंजय मुंडे यांना माझ्या नगर परिषदेच्या निवडणुकीकडे पाठवू नका असा सल्ला देखील थेट आमदार प्रकाश सोळंके यांनी अजित पवार यांना दिल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे ही नगर परिषद जी आहे ती चांगलीच चर्चेत आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं असून ह्या नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे।
खऱ्या अर्थानं माजलगाव नगर परिषदेमध्ये जर पाहिलं तर बहुमत जे आहे ते मुस्लिम समाजाचं असल्याचं देखील आपल्याला ह्या मतमोजणी प्रक्रियेमध्ये पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी माजलगाव नगर परिषद नगर अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी असलं तरी मात्र या ठिकाणी अजित पवार गट व शरद पवार गटाच्या नेत्यांनी मुस्लिम ओबीसी चेहरे जे आहेत ते पुढे केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। तर भाजपने हिंदू मताचा वापर करत या ठिकाणी मेंढके यांना उमेदवारी दिली होती आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या ठिकाणी माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके असले तरी खरी लढत जी आहे ती शरद पवार गट व भाजपमध्ये झाल्याचं पाहण्यास मिळालं आहे। कारण काही सुरुवातीच्या फेऱ्यामध्ये पाहिलं तर शरद पवार गटाचे नगर अध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे तो पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं होतं, परंतु अगदी शेवटच्या क्षणी मुस्लिम मोहल्ला ज्यावेळेस लागला त्यावेळेस भाजप उमेदवार असलेल्या मेंढके यांची लीड तोडण्यामध्ये शरद पवार गटाच्या नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार चाऊस यांना यश आल्याचं पाहण्यास मिळालं असून या ठिकाणी माजलगाव नगर परिषदेच्या नगर अध्यक्ष म्हणून शरद पवार गटाच्या चाऊस ज्या आहेत त्या विजय झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे माजलगाव नगर परिषद जी आहे ती चांगली चर्चेमध्ये आलेली होती आणि 15,000 मुस्लिम मताचा या ठिकाणचा फायदा जो आहे तो शरद पवार गटाच्या उमेदवाराला झाल्याचं देखील ह्या मतमोजणी प्रक्रियेनंतर आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यानंतरची अत्यंत चर्चेची आणि गेल्या कित्येक वर्षापासून वैर दाव्याची निवडणूक म्हणून गेवराई नगर परिषदेकडे पाहिलं जात आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कौटुंबिक संबंध असले तरी मात्र राजकीय वैर जे आहेत ते पंडित आणि पवारामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून आपल्याला पाहण्यास मिळत आहे। कारण बाळराजे पवार यांच्यावर गेवराई या ठिकाणचे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष असलेले यांच्या हत्या प्रकरणामध्ये त्यांना अडकवण्यात आलेलं होतं। त्यामुळे या ठिकाणी पंडित विरुद्ध पवार हा संघर्ष जो आहे तो नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमात आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे। ह्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने जी लढत आहे ती भाजप विरुद्ध अजित पवार गटामध्ये झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे, परंतु ह्या ठिकाणी खरी जी बाजी आहे ती भाजपचे नेते असलेले बाळराजे पवार यांनी मारल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। कारण या ठिकाणी भाजपच्या नगर अध्यक्ष पदाचा चेहरा जो होता तो गीताभाभी पवार च्या भरघोस मताने गेवराई नगर परिषदेमध्ये विजय झालेले आहेत, तर त्याचबरोबर नगरसेवक देखील चांगल्या भरघोस मताने त्यांच्या बाजूचे देखील विजय झालेले आहेत। त्यामुळे एक हाती सत्ता आणि एक हाती नगर परिषदेचा कारभार ताब्यात मिळवण्यासाठी भाजपला ह्या ठिकाणी देखील खूप मोठं यश आल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्याचबरोबर लोकसभेप्रमाणेच ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल देखील धाकधूक वाढवणारी नगर परिषद म्हणजे बीड नगर परिषदेचा जो निकाल होता तो अंतिम टप्प्यापर्यंत कुणाच्या बाजूने झुकल हे सांगणं कठीण असल्याचं पाहण्यास मिळत होतं। कारण सर्वांकडूनच बोललं जात होतं की इतिहासामध्ये पहिल्यांदा भाजपच्या ताब्यामध्ये ही नगर परिषद येईल आणि ह्या ठिकाणी खरी लढत जी आहे ती भाजप आणि अजित पवार गटामध्ये झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं होतं, परंतु ह्या ठिकाणी चर्चा अशी होती की भाजपचे उमेदवार असलेले डॉक्टर योगेश क्षीरसागर व शरद पवार गटाचे नेते असलेले तसेच बीडचे आमदार असलेले संदीप क्षीरसागर यांच्यामध्ये ही खरी लढत होईल असं बोललं जात होतं, परंतु खरी लढत जी आहे ती भाजप आणि अजित पवार गटामध्ये झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। कारण अगदी 11व्या फेरीपर्यंत जर पाहिलं तर भाजपचा उमेदवार जो होता नगर अध्यक्ष पदाचा ज्योती घुमरे ह्या आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होतं, परंतु ऐन शेवटच्या क्षणी 3 फेऱ्यामध्ये ह्या ठिकाणी काहीस जादूची कांडी असल्यासारखं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित यांनी मुस्लिम मताचा जो चेहरा होता दलित समाजासाठी जरी अध्यक्षपद सुटलं असलं तरी मात्र त्या ठिकाणचा मुस्लिम जो मतदार आहे तो आपल्या बाजूने कसा येईल ह्याची जादूची कांडी केल्यासारखं आपल्याला ह्या 2 फेऱ्यामध्ये पाहण्यास मिळालं असून भाजपचा उमेदवार जो आहे त्याची जी लीड आहे ती लीड तोडून ह्या ठिकाणी अजित पवार गटाच्या प्रेमलता पारवे जे आहेत त्या नगर अध्यक्ष म्हणून विजय झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांची धाकधूक वाढत होती। या ठिकाणी भाजपच्या ताब्यामध्ये बीड नगर परिषद जी आहे ती पहिल्यांदा जाणार असल्याचं बोललं जात होतं आणि शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर बीड नगर परिषद जी आहे ती अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अंबाजोगाई नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाविरुद्ध भाजपाशी लढत झाली असून या ठिकाणी भाजपचा उमेदवार विजय झालेला आहे, तर परळीमध्ये अजित पवाराविरुद्ध शरद पवार गटामध्ये लढत झाली असून ह्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहिलं तर अजित पवार गटाचा उमेदवार विजय झालेला आहे। धारूर नगर परिषदेचा जर विचार केला तर धारूर नगर परिषदेमध्ये भाजप विरुद्ध अजित पवार गटामध्ये लढत झाली आणि ह्या लढतीमध्ये अजित पवार गटाचा उमेदवार विजय झाला, तर माजलगाव ह्या ठिकाणी जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर भाजप विरुद्ध शरद पवार गटाच्या उमेदवारामध्ये लढत झाली आणि ह्या ठिकाणी शरद पवार गटाचा उमेदवार विजय झाला, तर गेवराईमध्ये जर पाहिलं तर अजित पवार गटाविरुद्ध
भाजपमध्ये लढत झाली आणि ह्या ठिकाणी भाजपचा उमेदवार विजय झाला आणि बीडमध्ये जर पाहिलं तर अजित पवार गटाविरुद्ध भाजपमध्ये अशी लढत होऊन ह्या ठिकाणी अजित पवार गटाचा उमेदवार जो आहे तो विजय झाल्याचा आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे। बीड जिल्ह्यामध्ये शरद पवार गटाचा जो दबदबा होता लोकसभेला तो दबदबा आता विधानसभा आणि नगर परिषदेमध्ये कायम कमी होत चालल्याचं पाहण्यास मिळालं असून महायुतीमधील 2 घटक पक्ष असलेले भाजप आणि अजित पवार गटामध्येच खऱ्या अर्थाने ह्या बीड जिल्ह्यामध्ये 6 नगर परिषदेमध्ये लढत झाली असून ह्या ठिकाणी जर पाहिलं तर 2 भाजपच्या ताब्यामध्ये, 3 अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये आणि 1 नगर परिषद जी आहे ती शरद पवार गटाच्या ताब्यामध्ये झालेली आहे। आता ह्या निवडणुकीमुळे आता आणखीच पाठबळ आणि संख्याबळ मतबळ जे बोलता येईल ते अजित पवार गट व भाजपच्या बाजूने असल्याचं बोललं जात आहे आणि येऊ घातलेले जिल्हा परिषद निवडणूक असतील, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, ह्या निवडणुकीमध्ये देखील अजित पवार गटाविरुद्ध भाजपमध्येच लढत होईल असं देखील बोललं जात आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।